सर्वांना सप्रेम नमस्कार, जय भीम। आज पुन्हा एकदा आपल्या हृदयाशी सुसंवाद साधण्याची संधी मला या बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह ग्रुपच्या माध्यमातून मिळाली। त्याबद्दल आदरणीय राहुल खांडेकर सरांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याशी सुसंवाद साधू इच्छितो। आज 2024च्या काळात संपूर्ण देशात राज्य सरकारे आणि केंद्र सरकार गेल्या अनेक वर्षापासून विशेषतः 2014 पासून जे सत्ताधारी राजकीय पक्ष आहेत त्यांनी संविधानालाच बाजूला करण्याच्या प्रयत्नामुळे आज देशात आणि राज्यामध्ये अशांतता निर्माण झालेली आहे। राजकीय पक्षांच्या विशेषतः सत्ताधारी राजकीय पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कडून जी मिजाज निर्माण झालेली आहे, जी मिजाज अल्पसंख्याकांवर अत्याचार करते, जी मिजाज संविधानातील मूलभूत हक्कांवरती गदा आणते, जी मिजाज संपूर्ण देश जणू काही आमच्या ताब्यात आहे, आमच्या कूटनीतीच्या ताब्यात आहे, आमच्या सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात आहे, अशा पद्धतीचं वर्तन येथील सत्ताधारी राजकीय पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करताना दिसत आहे। त्यामुळे सर्वसामान्य भारतीय जनता आज एकतर महागाई बेरोजगारीमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक अन्यायामुळे ही सर्वसामान्य जनता दयनीय अवस्थेमध्ये तग धरून कशी तरी जिवंत आहे। आणि त्यातल्या त्यात या सर्व प्रकारच्या सत्ताधाऱ्यांच्या संविधान उल्लंघनाच्या कार्यवाहीमधून ही सर्वसामान्य जनता जगणं नकोस आहे, हे जगणंच नकोस आहे अशी मानसिकता यांची झालेली आहे, जनतेची झालेली आहे। या कारणाचा जर विचार केला तर आज अशी अवस्था आहे, असं वाटतं की काय या देशातील महापुरुषांनी ही जी आज 2024च्या काळामध्ये वेळ आलेली आहे, सर्व बाजूंनी मार चालू आहे, सगळीकडे अशांतता पसरलेली आहे, अशा काळासाठीच अशा वेळेसाठीच आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि स्वातंत्र्य योद्धांनी या देशाला स्वातंत्र्य दिलेलं आहे का? त्यांनी त्यांच्या घरावर तुळशीपत्र ठेवून प्रसंगी कुटुंबासहित बलिदान देऊन योगदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, इंग्रजांना हाकलून दिलं, यासाठीच दिलं होतं का? ही वेळ विचार करण्याची आमच्यावर आलेली आहे। आणि जेव्हा सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस या दृष्टीने विचार करतो तेव्हा कळतं, तेव्हा एक निष्क्रियता या सर्वांसमोर येते की आज आम्ही खरोखरच गेल्या 75 ते 75 वर्षामध्ये आम्ही आणि आमच्या पूर्वजांनी या देशाला जे स्वातंत्र्य दिलं त्यांनी आणि स्वातंत्र्यानंतर ते टिकाऊ ठेवण्यासाठी ज्यांनी संविधान निर्मिती केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून जर आम्ही जागृत झालो असतो आणि त्यातील कोहिनूर 395 हिऱ्यांना आम्ही ओळखून घेतलं असतो, निश्चितपणे आज आमच्यावर ही वेळ आली नसती। हे आज प्रत्येक सर्वसामान्य भारतीय नागरिकांना वाटू लागलेलं आहे। जातीच्या धर्माच्या नावावरती जे राजकारण चालू असतं, त्या भेदाच्या भिंती ज्यांनी निर्माण केलेल्या आहेत, त्या 70-75 वर्षापूर्वीच कायमचे गाडून टाकण्याची व्यवस्था या संविधानातून बाबासाहेबांनी केली होती की जेणेकरून या देशातला प्रत्येक नागरिक जात धर्म पंथ आपली श्रद्धा आपल्या घराच्या चौकटीच्या आतमध्ये ठेवून चौकटीच्या बाहेर जेव्हा येतो त्यावेळेस केवळ आणि केवळ
माणसातील हृदयातून हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची ओळख झाली पाहिजे, यासाठीच प्रयत्न व्हायला पाहिजे होता. अशा दूरदृष्टीनं विचार करून बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं होतं. परंतु येथील 75 वर्षामध्ये येथील राजकीय पक्षांनी या जनतेच्या कर्मकांडाचा असेल, सद्विचारी बनण्याच्या न बनण्याच्या मार्गाचा असेल, हा संपूर्ण वापर केला आणि या जनतेला ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यापूर्वी आम्ही गुलामीत होतो त्याच अंधश्रद्धेच्या गुलामीमध्ये टाकून आमची संविधान जागृती रोखण्याचं काम केलेलं आहे. आज 2024च्या या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्या देशात मग ती कलकत्त्यामधील ट्रेनिंग डॉक्टरची तिच्यावर झालेला अत्याचार असो, अकोल्यामधील जिल्हा परिषद शिक्षकाचा अत्याचार असो, जी 5वी 6वी 7वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार असेल, लैंगिक शोषणाचा अत्याचार असेल, बदलापूरच्या 4थ्या आणि 6व्या वर्षात शिकणाऱ्या चिमुकल्यावरती होणारा अत्याचार असेल, त्याच्या परिणामामुळे जनजीवन विस्कळीत होण्याचा आणि जनता रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करण्याची कृती असेल, आणि त्याच्या विरोधामध्ये बघा जनता रस्त्यावर कधी उतरती? जनता रस्त्यावर अशा वेळेस उतरती ज्या वेळेस या संविधानातील संपूर्ण प्रक्रिया, कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्याय मंडळ असेल, पत्रकारिता असेल, ही चारही आधारस्तंभ जेव्हा त्यांच्या नैतिक आणि घटनात्मक कर्तव्यापासून तिलांजली देऊन बाजूला फेकल्या जाते, अशाच वेळेस ही सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरते. आणि या सर्वसामान्य उतरलेल्या जनतेला पोलिसांच्या दंडुकेशाहीला बळी पडावं लागतं. याचा अर्थ हा आहे की उद्याच्या येणाऱ्या भयानक वास्तव्याची ही चाहूल आहे. उद्याच्या येणाऱ्या भयानक अशा संकटाची ही चाहूल आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधून सांगितलेलं आहे की कायदे मंडळांनी कायदे करावे जनतेच्या कल्याणाचे, जनतेच्या हिताचे. कायदे मंडळ म्हणजे विधिमंडळ आणि संसद, मग ती स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या, नगरपालिका नगर परिषद असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, या सगळ्या प्रकारच्या यामधून जनतेच्या फायद्याचे कल्याणाचे कायद्याचीच निर्मिती झाली पाहिजे आणि कार्यकारी मंडळांनी त्याची अंमलबजावणी 100% केलीच पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय आणि न्यायालयांनी यावरती देखरेख केली पाहिजे की कायदे मंडळांनी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करते की नाही हे तपासण्याचं आणि 24 तास डोळ्यामध्ये तेल घालून जपण्याचं काम या न्यायालयीन प्रक्रियेचं असतं. आणि जेव्हा ह्या तीनही लोकशाहीचे आधारस्तंभ जेव्हा आपल्या घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याला तिलांजली देतात, एका मिजाज असलेल्या कूटनीतीच्या सत्ताधाऱ्यांपुढे ही सगळी मंडळी जेव्हा झुकते, तेव्हा पत्रकारिता हा एकमेव आधारस्तंभ या लोकशाहीतील जनतेमध्ये असतो, जनतेचा असतो. आणि तो आधारस्तंभ त्याचंही घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य हे आहे की या तीनही आधारस्तंभांनी आपल्या घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याला तिलांजली दिल्यामुळं आमच्या जनतेवर, लोकशाहीवर आणि संविधानावर जी वेळ आलेली आहे त्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये जागृती करणं आणि सर्वसामान्य जनतेला हे दाखवून देणं की या तीनही आधारस्तंभांनी या लोकशाहीला आणि संविधानाला बाजूला फेकल्यामुळं आज आमच्यावर ही वेळ आली. ही जागृती करण्याचं काम या पत्रकारितेचं आहे. आणि या पत्रकारितेच्या व्याख्येमध्ये केवळ प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, वार्ताहर, पत्रकार एवढेच नव्हे, तर या पत्रकारिता या संपूर्ण व्याख्येमध्ये PhD धारक, डॉक्टरेट झालेले प्राध्यापक असतात, साहित्यिक असतात, लेखक असतात, कवी असतात, सर्व प्रकारचे वाङ्मयीन प्रकाराचे संपूर्ण लेखक त्या मंडळी असते, त्यामध्ये असतात. एवढंच काय, चित्रपट सृष्टी सुद्धा त्यामध्ये असते. एवढंच काय, जी नाट्य परिषद असते किंवा जी नाटक करणारी मंडळी असते ती सुद्धा यामध्ये येते. म्हणजे एकंदरीत संपूर्ण पत्रकारितेच्या व्याख्येमध्ये ही संपूर्ण मंडळी बसलेली असते की जेणेकरून त्यांचं हे संपूर्ण कर्तव्य असतं की या तीनही
आधारस्तंभांनी जनतेच्या फायद्याचे कायदे, त्याची अंमलबजावणी आणि त्या संपूर्ण प्रक्रियेची त्या ठिकाणी व्यवस्था लावण्यात आलेली आहे. पाहिजे किंवा आहे किंवा नाही हे तपासण्याचं काम या पत्रकारितेच्या या संपूर्ण व्याख्येमध्ये असतं. विचार करा, आपण जे जे या ग्रुपवरती ऐकतात त्या प्रत्येकाने आपल्या हृदयातील सद्सत विवेक बुद्धीला प्रश्न विचारा. जर जागृत असेल तर तिला विचारा प्रश्न की माझा जन्म कशासाठी झालेला आहे. अंतर्मुख होऊन विचार करा की गेल्या 75 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवन व्यतीत करून, संघर्ष समर्पित करून या संविधानाची निर्मिती केली, ज्या संविधानामुळं संपूर्ण देशामध्ये, जागतिक सोडा, कमीत कमी संपूर्ण देशामध्ये शांतता कायमस्वरूपी नांदावी यासाठी. कायद्यांची निर्मिती सुद्धा त्या पद्धतीने झाली पाहिजे यासाठी. परंतु आमच्या डोळ्या देखत येथील सत्ताधारी राजकीय पक्ष आमच्या विरोधामध्ये आम्हाला न जुमानता, आम्हाला ग्रहित धरून, आम्हाला कधी कधी ग्रहितही धरत नाही, अशा प्रकारे संविधानातील कलमांचं, अनुच्छेदाचं उल्लंघन करताना दिसतात. 10व्या अनुसूचीचं उल्लंघन या ठिकाणी केलेलं आहे. या जे शिंदे सरकार आहे, श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे सरकार, एकनाथ शिंदे सरकार हे असंविधानिक सरकार आहे. हे मी म्हणत नाही, सर्वोच्च न्यायालय म्हणतं. कारण महाराष्ट्र सरकार जे एकनाथ शिंदेचं आहे ते नपुंसक सरकार आहे हे सर्वोच्च न्यायालय म्हणतं. का म्हणतं? विचार करा, सर्वोच्च न्यायालय जेव्हा म्हणतं की एकनाथ शिंदे सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकारचं हे नपुंसक आहे, याचाच अर्थ असंविधानिक आहे. मग असंविधानिक सरकार असेल तर तुम्ही त्याला परवानगी कशी देताय? तुम्ही त्याला परवानगी दिली कशी? त्याला रोखण्यासाठी तुमच्याकडे अधिकार आहेत ना. संविधानाच्या कलमांचं उल्लंघन करून सरकार चालविण्याचा जर प्रकार होत असेल तर त्या संविधानाच्या उल्लंघनाविषयी कार्यवाही करण्याची शक्ती तुमच्याकडे नाही का? आहे. तिचा वापर कधी करणार तुम्ही? जर तुम्ही वापर करत नसाल तर निश्चितपणे तुम्ही सुद्धा एक गौड बंगाल निर्माण करून तुम्ही सुद्धा या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येऊन केंद्र सरकारच्या नमते घेऊन तुम्ही त्याला सुद्धा बळी पडलेले आहेत अशी शंका आम्हाला येते. आम्ही म्हणजे आम्ही भारताचे लोक. सर्वोच्च न्यायालयाची भूमिका जर संशयास्पद असेल, ती सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक दृष्ट्या त्या ठिकाणी संशयास्पद भूमिका घेत असतील तर आम्ही भारताचे लोक, जी भारतीय संविधानाची प्रियंबल सांगते त्या व्याख्येतून आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा मान्य करू शकणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या वरती हे भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधान हे आम्ही भारताचे लोक यांच्यासाठी आहे. म्हणून आम्ही जागृत होतो आणि जागृत होऊन आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की आज तुम्ही 1 ऑगस्टला जी SC STच्या प्रवर्गातील वर्गवारी करण्याचा जे मान्यता केलेली आहे त्या मागे काय षडयंत्र आहे ते सुद्धा आम्हाला समजलेलं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्टला जो निर्णय दिला की केंद्र सरकारने क्रिमिलेअर पद्धती या SC ST प्रवर्गासाठी लावली पाहिजे आणि वर्गवारी सुद्धा त्या ठिकाणी केली पाहिजे. कशासाठी हो? काय गरज आहे? तुम्हाला कोणी विचारलं? तुम्ही ठीक आहे सांगितलं, तुम्हाला अधिकार आहे, मान्य केलं आम्ही. परंतु कशासाठी? जेव्हा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधून SC ST प्रवर्गासाठी 341 342 या माध्यमातून जेव्हा आरक्षणाचा विचार केला, आरक्षण कशासाठी असते? आर्थिक दुर्बल घटकांना वरती आणण्यासाठी, केवळ यासाठी मर्यादित नव्हे. आरक्षणाची सवलत किंवा सुविधा संविधानातून त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी केलेली आहे की सामाजिक, शैक्षणिक आणि नंतर आर्थिक या 3 उद्देशासाठी या आरक्षणाची निर्मिती केलेली आहे. सामाजिक म्हणजे काय? सामाजिक म्हणजे समाजामध्ये, समाज म्हणजे भारतीय नागरिकांचा समूह म्हणजे समाज, या व्याख्येनुसार मी बोलतोय. या समाजामध्ये कुठल्याही व्यक्तीला जो भारताचा नागरिक आहे, पुरुष असो, स्त्री असो, द्वितीय असो, तृतीय असो, पंथी असो, कुणी असो,
लिंगाचा भेद न करता या प्रत्येकांना कायद्यापुढे समान ही वागणूक त्या ठिकाणी दिली पाहिजे. सामाजिक न्याय म्हणजे काय? एका व्यक्तीने किंवा व्यक्तिसमूहाने एखाद्या व्यक्तीवर किंवा व्यक्तिसमूहावर कुठल्याही पद्धतीनं अन्यायाच्या बाबतीत, सामाजिक न्यायाच्या बाबतीत अन्याय करता कामा नये, भेद करता कामा नये. ही सामाजिक न्यायाची भूमिका, ज्यामध्ये स्वाभिमान असतो, ज्यामध्ये या देशाचा नागरिक म्हणून माझा स्वाभिमान आहे, हा स्वाभिमान टिकविण्याची, या स्वाभिमान टिकविण्यासाठी जी भूमिका लागते, जी अस्मिता लागते, ती सामाजिक न्यायामधून येते. आणि ह्या सामाजिक न्यायासाठी, या सामाजिक शिक्षणासाठी, शैक्षणिक आणि त्यानंतर आर्थिक, पहिल्यांदा सामाजिक न्याय. सामाजिक न्याय कशातून येईल? तर तो शिक्षणामध्ये येईल. शिक्षण कसं असलं पाहिजे? शिक्षण हे विज्ञानवादी असलं पाहिजे, शिक्षण हे विवेकवादी असलं पाहिजे, शिक्षण हे मानवतावादी असलं पाहिजे. त्या शिक्षणामध्ये कुठल्याही धर्माचं कर्मकांड घुसलेलं नसलं पाहिजे, अतिक्रमण केलं नसलं पाहिजे. अशा शिक्षणाची आवश्यकता, आणि ते शिक्षण सगळ्यांना मोफत आणि सक्तीचं वयाच्या 6 ते 14 वर्ष वयोगटापर्यंतच्या प्रत्येक बालकाला मिळालंच पाहिजे. ही शिक्षणाची भूमिका. त्याचबरोबर आर्थिक समता स्थापन, आर्थिक समानता स्थापन करण्यासाठी, म्हणजेच सामाजिक न्याय, शैक्षणिक न्याय आणि आर्थिक न्याय, म्हणजे या तिन्ही प्रकारच्या समानता जोपर्यंत या संपूर्ण समाजामध्ये प्रस्थापित होत नाहीत तोपर्यंत आरक्षण चालूच ठेवलं पाहिजे. ही बाबासाहेबांची भूमिका. आज सर्वोच्च न्यायालयाने ही जी भूमिका घेतलेली आहे त्याचा प्रखर विरोध मी करतोय. ते यासाठीच की आज SC ST प्रवर्गातील शेवटच्या नागरिकापर्यंत याची सुविधा पोहोचलेली आहे का? या आरक्षणाचा लाभ त्याला मिळालेला आहे का? सामाजिक न्यायाची भूमिका मिळालेली आहे का? आजही आदिवासींच्या आश्रमशाळेमध्ये जे अत्याचार होतात ते मीडियापर्यंत कदाचित पोहोचतही नसतील, परंतु होतात हे वास्तव आहे. आणि हे जर अत्याचार होत असतील आदिवासींच्या आश्रमशाळेमध्ये, जर असे अत्याचार, लैंगिक शोषण जर होत असेल, मिळाली का सामाजिक न्याय? मिळाली का न्याय, सामाजिक समता? मिळाली का सामाजिक समानता? नाही. जर ही मिळालेली नसेल, शेवटच्या नागरिकापर्यंत जर पोहोचली नसेल, तर क्रिमिलेअर आणि वर्गवारीचे काय आताच घेऊन बसलेला आहात तुम्ही? 100% सामाजिक न्याय, सामाजिक समता, सामाजिक समानता, शैक्षणिक समानता आणि आर्थिक समानता, ह्या 100% ST आणि SCच्या प्रवर्गाच्या शेवटच्या नागरिकापर्यंत जोपर्यंत तुम्ही पोहोचू देत नाही तोपर्यंत तुम्हाला क्रिमिलेअर आणि वर्गवारी करण्याचा सुद्धा अधिकार नैतिक आणि घटनात्मक मिळूच शकत नाही. आणि तुम्ही तर हे अधिकार राज्यांना प्रदान केलेले आहेत. अहो, हे संविधानातून बाबासाहेबांनी राष्ट्रपतींना अधिकार प्रदान केलेले आहेत. आणि या राष्ट्रपतीचं कर्तव्य आहे. आणि राष्ट्रपतीचं केवळ कर्तव्य नाही, तर राष्ट्रपतींनी त्या त्या राज्यातील राज्यपालांकडून अहवाल मागितला पाहिजे दरवर्षी. आमच्याच महाराष्ट्रातील मेळघाटातील कुपोषणाचा विषय कधीतरी राज्यपालांनी आमच्या राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवला का? नाही पोहोचवला. आजही मेळघाटामध्ये कुपोषित बालकं आहेत. त्यांचा अहवाल, त्या आदिवासींच्या बालकांचा अहवाल आमच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही राज्यपालांनी आजपर्यंत 70 वर्षामध्ये राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवलेलं नाही. हे घटनात्मक कर्तव्य राज्यपालांचं, आणि तिथपर्यंत पोहोचवलेला अहवाल नाही म्हणून राष्ट्रपतींनी त्यांची घटनात्मक कर्तव्य सुद्धा त्यांनी विसरलेली आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्ट केंद्र सरकार मार्फत राज्य सरकारने आदेश दिलेत की तुम्ही क्रिमिलेअरला वर्गवारी तयार करा. म्हणजे हे काय चाललंय काय? अहो, ज्या SC आणि ST प्रवर्गासाठी 342, 343 अनुसूचित जाती आयोग आणि अनुसूचित जनजाती जमाती आयोग याची जी निर्मिती केलेली आहे ती कशासाठी केलेली आहे की या दोन्ही आयोगांनी आपापल्या प्रवर्गातील संपूर्ण देशातील, कुठल्या एका राज्याचे नव्हे, संपूर्ण देशातील प्रत्येक आपापल्या प्रवर्गातील संपूर्ण देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत जायचंय आणि त्याची
शेवटच्या नागरिकाची काय अवस्था आहे हे तपासायचंय आणि त्या तपासण्याचा अहवाल राज्यपालाकडून घेऊन राष्ट्रपतीकडून घ्यायचा आहे. राष्ट्रपतीकडून तो अहवाल आल्याच्या नंतर किंवा अनुसूचित त्या आयोगाने तो अहवाल तयार केल्याच्या नंतर तो राष्ट्रपतीला सादर करायचा आहे आणि त्यानुसार राष्ट्रपती त्या आयोगाच्या सल्ल्यानुसार आयोगाच्या विनंतीनुसार राष्ट्रपती त्या अहवालाची शिफारस करण्यासाठी केंद्र सरकारला सांगतील आणि मग केंद्र सरकार त्यावरती अंमलबजावणी करेल. सांगायचं तात्पर्य असं की एसटी आणि एसटीच्या प्रवर्गातील जे राष्ट्रीय आयोग आहेत या आयोगाने हा संपूर्ण देशाच्या सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य त्या प्रवर्गातील शेवटच्या नागरिकापर्यंत जाऊन तपासणी करायची. या 10 वर्षामध्ये यांची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे, काय कोणती प्रगती बाकी आहे, यांना सामाजिक न्याय मिळतो का, यांना शैक्षणिक समानता मिळते का, यांना आर्थिक समानता प्राप्त झालेली आहे का, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये दरवर्षी अहवाल तयार करायचा आहे आणि तो अहवाल राष्ट्रपतींना सादर करायचा आहे. राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला अहवाल सादर करून त्यावरती अंमलबजावणी करण्याचं काम हे संपूर्ण प्रक्रियेमध्ये संविधानामधून सांगितलेलं आहे. हे एवढं बाजूला ठेवायचं, संविधानातली ही संपूर्ण प्रक्रिया बाजूला फेकून द्यायची आणि सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्ट सांगायचं क्रिमिनल लॉ आणि वर्गवारी तयार करा आणि ते राज्यांना आदेश द्यायचे. म्हणजे एक अधिकारशाहीकडे ही सर्वोच्च न्यायालय सुद्धा वळते का काय, ही भीती आज निर्माण झालेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की या देशातील कायदेमंडळ नेस्तनाबूत झालेलं आहे. विधिमंडळ आणि संसद जी संविधानातून प्रक्रिया जनतेच्या फायद्यासाठी कल्याणासाठी करायची असते ती प्रक्रिया बाजूला फेकलेली आहे. कार्यकारी मंडळांनी त्याची मिजाज निर्माण करून त्यांनी कूटनीतीच्या आधारे या संपूर्ण कायदेमंडळाला बरखास्त करून टाकल्यासारखी व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि यांनीच जेव्हा या रंजन गोगोई जेव्हा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते त्यांनी तर संपूर्ण संविधानातील अनुच्छेदाचं उल्लंघनच केलं. राज्यसभेची सीट त्यांना भेटून राज्यसभेचे सदस्य झाले आणि लाभाचं पद न घेण्याचा नियम सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना आहे, त्या कलमांचं उल्लंघनच यांनी करून टाकलेलं आहे. म्हणजे जर ज्यांच्यावरती विश्वास होता शेवटचा सर्वोच्च न्यायालयावरती की तुम्ही संविधानाचं रक्षण करू शकाल, संविधानाच्या प्रत्येक उल्लंघन होणाऱ्या अनुच्छेदाचं तुम्ही संरक्षण करू शकाल, ही जी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती ती अपेक्षा आज पूर्णपणे फोल ठरलेली आहे. सत्ताधारी यांच्यामध्ये या राजकीय पक्षामध्ये त्यांना एक अधिकारशाहीचं स्वरूप या सर्वोच्च न्यायालयाने निर्माण करून दिलेलं आहे. एक उदाहरण देतो. ज्या पद्धतीनं सॉक्रेटिस असतील, प्लेटो असतील, मॉन्टेस्क्यू असतील, रुसो असतील, व्हॉल्टेअर असतील, दिदेरो असतील, सिसेरो असतील किंवा 5,500 वर्षापूर्वी आपल्या देशातील सिंधू संस्कृतीमध्ये आणि ग्रीक संस्कृतीमध्ये तत्कालीन ज्या पद्धतीनं 100% लोकशाही शासन प्रणाली आविष्कारित झालेली होती त्या दिशेनं त्या ध्येयानं आपल्या देशातील लोकशाही सुद्धा त्या दिशेनं वाटचाल करायला पाहिजे, याच उद्देशाने बाबासाहेबांनी संविधानातील या अनुच्छेदाचा समावेश केलेला होता संपूर्ण प्रकारच्या. त्याचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो की जसा एखादा मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन रानामध्ये चरायला जातो, त्याच्या हातामध्ये एक काठी असते, खांद्यावर घोंगडं असतं आणि त्या काठीच्या इशाऱ्यावर त्या मेंढरामधला समोरचं सर्वात जे मेंढरू असतं त्याची दिशा बदलण्याचं काम याची काठी करते, मेंढपाळाची काठी करते. काठी जिकडे उगारली त्या दिशेनं पहिल्या रांगेमधला पहिलं मेंढरू त्या दिशेनं जातं आणि संपूर्ण त्याच्या पाठीमागं मेंढर जात असतं. ही ज्या पद्धतीनं ही पद्धत आहे अगदी त्याच पद्धतीनं या देशातला मेंढपाळ, या लोकशाहीतला मेंढपाळ म्हणजे या देशातला साहित्यिक, या देशातला पीएचडी धारक असलेला प्राध्यापक, या देशातला संस्कृती जतन करणारा हा प्रवर्ग हा मेंढपाळ आहे. आणि याच्या हातामध्ये या राजकीय पक्षांची काठी आहे. या मेंढपाळाच्या हातात राजकीय पक्षांची काठी आहे
आणि ही काठी उगारण्याचं काम हा प्राध्यापक, साहित्यिक, सुशिक्षित, अर्थतज्ञ, पत्रकार ही सगळी मंडळी यामध्ये, या मेंढपाळामध्ये. आणि यांनी घेतलेली ही राजकीय पक्षाची काठी हातात, ज्या तालावर समोरचा सर्वात मेंढरू, जे सर्वसामान्य जनतेतला मुखिया असतो, तो दिशा बदलतो, दिशेने जातो या उगारलेल्या काठीनुसार, आणि त्या दिशेने सर्वसामान्य जनता जाते. अशी ही लोकशाहीतील व्यवस्था आहे. परंतु या 4,500 वर्षापूर्वी असलेल्या या व्यवस्थेवर आज 2024च्या काळामध्ये, विशेषतः 2014 पासून आणि संपूर्ण या 70 वर्षामध्ये अशी अवस्था झालेली आहे या लोकशाहीची की हा मेंढपाळ राजकीय पक्ष झालेला आहे. आणि या राजकीय पक्षाच्या हातातील, या मेंढपाळाच्या हातातील जी काठी आहे ती ही प्राध्यापक, पत्रकारिता, सुशिक्षित वर्ग, अर्थतज्ञ, वेगवेगळ्या विषयातले तज्ञ ही मंडळी म्हणजे काठी झालेली आहे. आणि या काठीची दिशा बदलण्याचं काम या राजकीय कार्यकर्त्यांच्या पद्धतीनं चाललेलं आहे. आणि त्याच्या मागे जनता गुमान चाललेली आहे. ही कधी अवस्था निर्माण झाली हे कळलं सुद्धा मला नाहीये. आणि अशा अवस्थेमुळं आज आमची सर्वसामान्य जनता या संविधानाच्या जागृतीपासून अलिप्त झालेली, वंचित राहिलेली आहे. आम्हाला त्या संविधानाच्या जागृतीकडे पाहू सुद्धा दिले गेलेले नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत हक्कातील सर्वात महत्वाचा जो अधिकार दिलेला आहे 19च्या माध्यमातून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. आणि हा हक्कच यासाठी आहे की तुम्ही स्वतः या व्यवस्थेच्या माध्यमातून जागृत व्हायचंय. कशा पद्धतीनं? सॉक्रेटिसने सांगितलं त्या पद्धतीनं. सॉक्रेटिस म्हणतात प्रत्येक व्यक्तीनं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आत्मपरीक्षण म्हणजे माझा जन्म या पृथ्वी तलावर माझ्या आई वडिलांच्या पोटी का झाला, आणि माझा जन्म झालेला आहे तर माझं कर्तव्य काय आहे, माझे हक्क काय आहेत, माझ्या गरजा काय आहेत, आणि त्या गरजा भागवण्यासाठी माझे अधिकार काय आहेत, हे स्वतःला प्रश्न विचारणं म्हणजे आत्मपरीक्षण. आणि आत्मपरीक्षण केल्याच्या नंतर, कृतीतून सिद्ध व्हायच्या नंतर, सिद्ध झाल्यानंतर आपण समाज परीक्षण केलं पाहिजे. ही सॉक्रेटिसने सांगितलेली दुसरी परीक्षा आहे. समाज परीक्षण म्हणजे आमच्यावरती जे कोणी राज्य करत असेल त्या व्यवस्थेला जाब विचारणे, आणि जाब विचारून त्यांना त्या पद्धतीनं गरज न पडली तर त्यांना बाजूला फेकणे, आणि गरज पडली तर त्या सगळ्या व्यवस्था कोलमडून टाकण्याची जबाबदारी सुद्धा आपण घेतली पाहिजे. हे समाज परीक्षण आहे. आणि सॉक्रेटिसच्या माध्यमातून हे समाज परीक्षण करत असताना ही वेळ आता येऊन ठेपलेली आहे. आमचे कायदे मंडळ, संसद घ्या, विधानमंडळ घ्या, ही सगळी स्वतःची कायदी स्वतःच्या फायद्यासाठी तयार करतात. ज्या पद्धतीनं संविधानातील 112 नुसार कर्ज काढण्याची सुविधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचा कारभार चालवण्यासाठी दिलेली होती की कर्ज काढा, परंतु त्या कर्जाची मुद्दल आणि व्याजासहित रक्कम येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तजवीज केलीच पाहिजे, तरच कर्ज काढा, अन्यथा नको. मग जागतिक महामारी हो, परकीय राष्ट्राचं अतिक्रमण हो, देशांतर्गत अराजकता माजो, या सगळ्या कुठल्याही कारणापैकी जर कारण प्रक्रिया झालेली असेल, तशी अवस्था देशाची झाली असेल, देशाच्या तिजोरीमध्ये जर पैसा नसेल तर कर्ज काढा, परंतु या अटीवर. आणि जर समजा तसं नाही केलं तर आमचा देश कसा रसातळाला जाईल या भीतीपोटी बाबासाहेबांनी या 112 नुसार ही सुविधा दिलेली होती. परंतु आमच्या देशातील केंद्र सरकारने आणि या विधिमंडळातील राज्य सरकारने कोरोनाच्या महामारीच्या कारण पुढे करून कर्जाची सुविधा भांडवली बाजारामधून आणि आरबीआयच्या 2.25 लाख कोटी रुपये घेण्यामधून जे निर्माण केलं, आणि पीएम फंडामध्ये पैसे निर्माण झाले, सीएम फंडामध्ये सुद्धा काही पैसे निर्माण झाले, या सगळ्या प्रकारच्या पैशामधून त्याची विल्हेवाट लावून टाकली. आणि त्यामध्ये स्वतःचे 40 हजार रुपये पगाराचे मानधन त्यांनी वाढवून स्वतःचे घेतले या खासदारांनी आणि आमदारांनी. म्हणजे मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी सुद्धा खायला ही मंडळी कमी करणार नाही सत्ताधारी. याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना संविधानाची गरज कशामुळे,
कारण संविधानावर देश चालतो ही सर्वसामान्य जनतेची मानसिकता आहे, समज आहे. या समजापोटी याच्यातून वाटा आणि पळवाटा शोधून त्याच्यातून स्वार्थ कसा साधता येईल यासाठीच या सत्ताधाऱ्यांची मिजाज इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्यासाठी आम्हाला या संपूर्ण लोकशाहीचा जो आधारस्तंभ आहे, संविधानाचा जो आधारस्तंभ आहे, हे सगळे चारही आधारस्तंभ आज नेभळट होऊन, नपुंसक होऊन कोसळण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून आमच्यावरती ही वेळ आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अशा प्रकारच्या जे व्यभिचाराच्या, अत्याचाराच्या जे घटना घडतात, एखाद्या जोडीनं जर आंतरजातीय लग्न केलं, विवाह केले, बंधनात बांधले, प्रेमविवाह झाले, तर त्यापैकी एखादा खून होतो, एखाद्याची हत्या होते. ही सुद्धा जी मिजाज पोहोचलेली आहे, ही मिजाज सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या संविधानाच्या उल्लंघनामुळे झालेली आहे. यासाठी जी काही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीला केवळ आणि केवळ जर कारण असेल तर या राज्यातील, केवळ महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण देशातील जेवढी राज्य आहेत त्या संपूर्ण राज्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या कायद्याच्या उल्लंघनामुळे झालेली आहे, केंद्र सरकारच्या उल्लंघनामुळे झालेली आहे. विचार करा, आजची घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्यांच्या बळावरती शिवसेना निर्माण झाली, ज्याच्या बळावरती नंतर त्या शिवसेनेचे तुकडे झाले आणि ज्यांच्या बळावरती सत्ता एकेकाळी स्थापन झालेली आहे. आजही त्या शिवसेनेचं एका गटाचं जे सरकार आहे, मिंदे सरकार, शिंदे सरकार काय असेल ते, त्या ज्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्या आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ 6 महिन्यामध्ये पडतो. याचाच अर्थ स्पष्ट आहे की आम्हाला फक्त छत्रपती शिवरायांचं भांडवल करायचंय, सत्तेवर जायचंय आणि जनतेला जगता जगता मरणाऱ्या अवस्थेमध्ये ढकलून द्यायचंय. एवढंच या सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आजपर्यंत झालेला दिसतो आणि यापुढे तसाच राहील का काही ही भीती निर्माण झालेली आहे. म्हणून सर्वसामान्य जनतेने या सर्वच राजकीय पक्षांच्या या कूटनीतीला बळी न पडता आपली स्वतःची अस्मिता टिकविण्यासाठी धीट बनलं पाहिजे. त्यासाठी संविधानातील जागृती आपण स्वतः केली पाहिजे, स्वतः करून घेतली पाहिजे, तरच हे आपल्याला शक्य आहे. आज आमची ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याची सुविधा करून ठेवलेली आहे आणि त्या शाळेमध्ये आमचा देश आणि आमचं राज्य आणि संपूर्ण राज्यात, देशातील सर्व राज्य जर समजा चांगल्या सुसंस्कृत मार्गावर असेल तर त्या संपूर्ण सुसंस्कृत मार्गावर असलेल्या देशाचं संपूर्ण श्रेय कुणाला दिलं पाहिजे? तर ते केवळ आणि केवळ प्राथमिक शिक्षकांना, बालवर्गातील शिक्षकांना, शिक्षिकेंना. याचं संपूर्ण श्रेय माध्यमिक शिक्षकांना, या संपूर्ण यांचं श्रेय प्राध्यापकांना, डॉक्टरांना, प्रोफेसरांना, या संपूर्ण देशाचं आणि राज्याचं सुसंस्कृतपणाचं श्रेय या सर्व मंडळीलाच दिलं पाहिजे. कारण संविधानातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वांना सर्वात जास्त पगार देण्याचं आणि मानधन देण्याचं काम केलेलं आहे. का केलेलं आहे? तर यांच्या संपूर्ण अत्यावश्यक गरजा, आवश्यक गरजा, सुखाच्या गरजा, चैनीच्या गरजा, विलासी गरजा सगळ्यांच्या भागल्या पाहिजेत. आणि यांच्या जेव्हा गरजा भागतील तेव्हा यांच्यामध्ये नैतिकता ठासून भरलेली असेल, नीतिमत्ता आणि शील आणि चारित्र्य ठासून भरलेला असेल, की जेणेकरून हे जेव्हा बाल वर्गामध्ये, प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक वर्गामध्ये, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये हे जेव्हा शिक्षण देतील तेव्हा त्या शिक्षणामध्ये अभ्यासक्रमाच्या बरोबरच नीतिमत्तेचे, नैतिकतेचे धडे ते विद्यार्थ्यांना देतील, की जेणेकरून आजचा बालक, आजचा प्राथमिक शाळेतला विद्यार्थी, आजचा माध्यमिक शाळेतला विद्यार्थी, आजचा कनिष्ठ महाविद्यालयातला विद्यार्थी, आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यापीठातला विद्यार्थी
नैतिकतेच्या आचरणाच्या या मोठ्या स्तंभावरती बसून देशाचा आणि राज्याचा राज्यकारभार कसा चालत असतो हे समजून घेण्याची प्रक्रिया संविधानाच्या जागृतीतून करेन. यासाठी बाबासाहेबांनी सर्वात जास्त मानधन आणि पगार या संविधानातूनच बाबासाहेबांनी दिलेला आहे. परंतु आज जी 2024च्या काळामध्ये जे घटना घडतात, मग ते बदलापूरची घटना असो, अकोल्यातल्या जिल्हा परिषदली ती असो, किंवा पश्चिम बंगालमधल्या कलकत्त्याची असो, किंवा आजपर्यंत घडलेल्या सर्व घटना ज्या घडलेल्या आहेत, तर त्या घटना घडलेल्या याला कारणीभूत जर कोण असेल तर हा संपूर्ण शिक्षक प्राध्यापक वर्ग त्याला कारणीभूत आहे. जर या घटनेचा परिणाम जर कुणाला द्यायचा असेल, जर फासावर कुणाला लटकवायचं असेल, तर या वर्गातील जबाबदार दोषींना याला जबाबदार धरलं पाहिजे. कारण नैतिकता आणि नैतिकता जपण्याचं पहिलं कर्तव्य या संपूर्ण प्रवर्गाचं आहे. आणि तेच जर या ठिकाणी कारणीभूत होत असतील तर यांना फासावर सुद्धा दिलं पाहिजे, या मताचा मी आहे. ज्या अक्षय शिंदेनं हे कुकृत्य केलं त्याला घडवणारा कुणीतरी प्राध्यापक किंवा त्याला घडवणारा कुणीतरी शिक्षकच असेल ना. त्या शिक्षकाकडे जर नीतिमत्ता नव्हती म्हणून हा असा कुकर्म करू शकला, आणि हा अतिरेक झालेला असल्यामुळं आज दोषी अक्षय शिंदे जरी आपल्याला प्रथम दर्शनी दिसत असेल तरी त्याला घडवणारा शिक्षक हा प्रथम जबाबदार असेल. चिमुकली 4 वर्षाची 6 वर्षाच्या चिमुकलीवर हा अत्याचार असेल तर आम्ही जनावरांच्या पुढे गेलेलो आहोत. जनावर माणसं झाली आणि माणसं जनावर झाली, ही अवस्था या देशाची आणि राज्याची झाली आहे. आणि एवढं होऊन सुद्धा आम्ही षंड पद्धतीनं मौन धारण करून आमच्या घरामध्ये आमचे घर सुरक्षित ठेवण्यासाठी जगतो, ही आमची सर्वात मोठी शोकांतिका आहे. हा संपूर्ण सर्व प्रकारच्या महापुरुषांचा नैतिक बळी आहे. जे महापुरुष होऊन गेले, तथागत भगवान बुद्ध असतील, संत कबीर असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वामी विवेकानंद असतील, संत परंपरा असेल, सॉक्रेटिस असतील, प्लेटो असतील, जागतिक स्तरावरली सर्व मंडळी, या संपूर्ण मंडळीचा नैतिक पराभव आम्ही केलेला आहे. त्याला जबाबदार आम्ही आहे. मी म्हणतो आम्ही नाही, मी आहे, अनंत भाऊ आहे स्वतः. हे जेव्हा आम्ही स्वतःवर घेणार नाही तोपर्यंत आमच्यामध्ये बदल घडू शकणार नाहीत. कारण बाबासाहेबांनी संविधानाच्या उद्देशिकेमध्ये सांगितलेलं आहे, आम्ही भारताचे लोक म्हणजेच हक्क आणि कर्तव्यामध्ये सुद्धा आम्ही असलो पाहिजे, आणि त्यातल्या त्यात स्वतः प्रत अंगीकृत झालं पाहिजे, आणि स्वतः प्रत अंगीकृत आणि अधिनियमित केलं पाहिजे. म्हणजे कर्तव्यामध्ये मी असलो पाहिजे आणि हक्कामध्ये आम्ही असलो पाहिजे. ही भावनाच, ही राष्ट्रवादाची भावनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या उद्देशिकेमध्ये दिलेली आहे. एवढं 75 वर्षापूर्वी सांगितलेलं असताना सुद्धा अजूनही आम्ही केवळ शाळेमधून पोपटपंचीद्वारे या उद्देशिकेचं वाचन करतो. काही क्रांती करत नाही आम्ही. संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वाचन होतंय, ही काही क्रांती नव्हे. पोपटपंची तर कुणी करते. आणि जर ती क्रांती ठरली असती तर आज बदलापूरच्या घटना घडल्या नसत्या. कधी आमच्या शिक्षकांनी त्या प्रियांबल मधील उद्देशिकेतल्या प्रत्येक शब्दांचा अर्थ त्या विद्यार्थ्यांपर्यंत कधी समजून सांगण्याचा प्रयत्न कधी केलेलाच नाही. अहो, त्यांना स्वतःला समजलं नाही तर दुसऱ्यांना काय सांगणार. केवळ पोपटपंची करण्याने बदल किंवा सुधारणा कधी होऊ शकत नाहीत. त्यासाठी कृती आवश्यक असते, आणि कृती करण्यासाठी जागृती आवश्यक असते, आणि जागृती करण्यासाठी समजून घ्यावं लागतं स्वतःला, आणि समजून घेण्यासाठी वाचावं लागतं. आणि संविधानच जर नाही वाचलं तर आम्ही संविधान जागृती करू तरी कशी, ही अवस्था आहे आमची. आणि जर अशी अवस्था असेल तर आमचा भारत देश स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू का नाही याची गॅरंटी सुद्धा आम्हाला राहणार नाही. लाल किल्ल्यावरती आमचे प्रधानमंत्री ध्वज फडकवतात दर 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला. परंतु
आजपर्यंत संविधाननिष्ठ केवळ विश्वनाथ प्रताप सिंग सोडून यांच्या व्यतिरिक्त एकही संविधाननिष्ठ प्रधानमंत्री या देशामध्ये झालेला नाहीये. माननीय एपीजे अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती यांच्या व्यतिरिक्त एकही राष्ट्रपती या देशामध्ये झालेला नाहीये संविधाननिष्ठ. आणि देशामध्ये कुठल्याही राज्याचा एकही गव्हर्नर, एकही राज्यपाल संविधाननिष्ठ म्हणून सिद्ध झालेला नाहीये. या देशातल्या कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री संविधाननिष्ठ म्हणून एकही आजपर्यंत या 75-70 वर्षामध्ये झालेला नाहीये. मग विचार करा, जर संविधाननिष्ठ या प्रमुख पदावर कुणीही झालेलं नसेल तर हे अपयश कुणाचं आहे? घटनाकाराचं अपयश आहे? महापुरुषांचं अपयश आहे? तत्ववेत्यांचं अपयश आहे? ज्यांनी या सर्वांनी तुमच्यासाठी, माझ्यासाठी, तुमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी संपूर्ण जीवन संघर्षामध्ये घातलं की तुम्ही कमीत कमी सुखी व्हा, कमीत कमी तुमच्या जीवनामध्ये सुख आलं पाहिजे, तुम्ही, तुमची भावी पिढी आणि तुम्ही सुखामध्ये राहिलं पाहिजे. आमच्या सुखासाठी त्यांनी त्यांच्या सुखाचं बलिदान दिलेलं आहे. त्यागातून, संघर्षातून, समर्पणातून. त्यांच्या त्यागाचा, संघर्षाचा आणि समर्पणाचा तरी विचार केला पाहिजे आम्ही. त्यांना काय अपेक्षित आहे त्या दिशेने आम्ही कधी जाण्याचा प्रयत्न करतोय का? आम्ही कारण काही असू द्या, आम्ही भौतिक सुखाला बळी पडलो. त्यासाठी आमच्याकडं येनकेन प्रकारे अनितीच्या मार्गाने पैसा आला आणि त्या पैशामुळं आम्ही भौतिक सुखाला बळी पडलो. परंतु जेव्हा मरण येतं ना, मृत्यूची वेळ येते ना, त्या मृत्यूच्या वेळेच्या 2 तास अगोदर जर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या सद्सद विवेक बुद्धीला प्रश्न जर विचारले ना, तर तुम्ही कुठल्याही काळामध्ये मृत्यू येत असेल तर त्या 2 तास अगोदर त्या सद्सद विवेक बुद्धीला जर तुम्ही अंतर्मुख होऊन विचार केलेला असेल तर तुमच्या जीवनामध्ये सर्वात मोठा जो पश्चाताप निर्माण होतो, तुम्हाला असं वाटायला लागतं की आतापर्यंत, या 2 तासापूर्वीपर्यंत, आतापर्यंत जे मी जीवन जगलं ते संपूर्ण व्यर्थ गेलेलं आहे. ही तुम्हाला ती त्या ठिकाणी जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा देश एक कुटुंब आहे. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जगताय, पत्नीसाठी, लेकरांसाठी, त्यांच्या उज्ज्वल कल्याणासाठी, भविष्यासाठी जगताय, तसंच कुटुंब हा भारत देश आहे. तसंच कुटुंब हा आशिया खंड आहे. तसंच कुटुंब हा जगातला नागरिक म्हणून, जागतिक नागरिक म्हणून सिद्ध करण्यासाठी आहे. अवघे विश्वाची माझे घर संत ज्ञानेश्वर सांगतात ते कशासाठी? यासाठीच ना. म्हणजेच आपण आपल्या या सर्व प्रकारच्या जगण्यामधून एक लक्षात घेतलं पाहिजे की सॉक्रेटिसने सांगितल्याप्रमाणे आम्ही समाज परीक्षण केलं पाहिजे. अहो, मी अनंत पहुरे अशा पद्धतीने आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की मी या देशाचा मालक आहे, या राज्याचा मी मालक आहे. माझ्यावर जे सत्ता गाजवतात हे माझे नौकर आहेत. ही ऊर्जा कुठून येते? ही ऊर्जा येते संविधानाच्या कलमाच्या समजून घेण्याच्या जागृतीतून ऊर्जा येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्याख्या केलेली आहे, विद्वान कुणाला म्हणावं? विद्वान कुणाला म्हणावं? जो शील आणि चारित्र्याच्या बळावरती शिक्षण घेतो आणि संपूर्ण व्यवस्था समजून घेतो, तो विद्वान. त्याच्यामध्ये आणखी एक बाबासाहेबांनी भर घातलेली आहे, जो पत्रकारांना आणि राजकारण्यांना, बघा, पत्रकारांना आणि राजकारण्यांना आपल्या विद्वत्तेच्या बळावर जो सार्वजनिक कल्याणासाठी ब्लॅकमेल करेल तो विद्वान. अशी विद्वानाची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. विचार करा, ज्या लोकशाहीमध्ये विभूती पूजा ही घातक आहे, ज्या विभूती पूजेमुळं लोकशाही आयसीयू मध्ये गेलेली आहे, त्याच्याबरोबरच संविधान सुद्धा आयसीयू मध्ये गेलेलं आहे. पूर्वी
राजाच्या दरबारामध्ये जर एखादे ऋषीमुनी जर आले तर राजा आपल्या सिंहासनावरून उठून त्या ऋषीमुनींच्या समोर दंडवत घालत असे. ही नमस्कार करण्याची पद्धत होती. आणि आज आमचा साधा नगरसेवक जर असेल त्यांच्या समोर आम्ही दंडवत घालतोय. लोकशाहीची संविधानाची ऊर्जाच आम्हाला कळालेली नाहीये. कशासाठी? तर केवळ आणि केवळ फुटकळ आणि क्षुल्लक स्वार्थासाठी. आणि हीच आमची मानसिकता, सर्वसामान्य जनतेची हीच मानसिकता या सत्ताधाऱ्यांची मिजाज होऊन बसलेली आहे की ते संविधानातील कलमच काय संविधानच बाजूला फेकून देण्याच्या मार्गावर पडलेले आहेत. अहो 10व्या अनुसूचीनुसार काय ते हॉटेल, काय ती झाडी, इथपर्यंत यांची मिजाज जाते 10व्या अनुसूचीचं उल्लंघन करण्यासाठी. या मिंदे गटाच्या, शिंदे गटाच्या जे असंविधानिक आणि नपुंसक सरकार आहे त्या सरकारांची मिजाज कुठपर्यंत जाते? मजल या 10व्या अनुसूचीचं उल्लंघन करण्यापर्यंत जाते. आणि विशेष सांगायचं की सर्वोच्च न्यायालय सुद्धा म्हणतं ठीक आहे संविधानातील ते त्यांचे अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की विधानसभा अध्यक्ष जे निर्णय देतील तोच निर्णय अंतिम असेल. मग तुमच्याकडे आम्ही जे पिटिशन आणि रिट दाखल करतो ते कशासाठी? ही अपेक्षा सर्वसामान्य जनतेची असते की 10व्या अनुसूचीचं उल्लंघन झालेलं आहे यावरती तुम्ही न्याय द्यावा. आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं बाजू देत असाल, बगल देत असाल आमच्या अपेक्षेला, तर निश्चितपणे शेवटचा जो विश्वास आहे तोही आम्ही गमावून बसलो का काय तुमच्यावरचा ही वेळ आलेली आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही क्रिमिलेअर आणि विशेष म्हणजे वर्गवारी इथपर्यंत तुमची मजल जाते. एवढंच काय, केंद्र सरकार, मोदी सरकारने लॅटरल एंट्रीची निर्मिती केलेली आहे, लॅटरल एंट्रीची भरती केलेली आहे. म्हणजे युपीएससीला बाजूला ठेवायचं, एमपीएससीला बाजूला ठेवायचं, इतर राज्यातील राज्य आयोगांना बाजूला ठेवायचं आणि डायरेक्ट यांच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या पदावरती डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर या पदावरती तुम्ही डायरेक्ट भरती करायची लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून. म्हणजे एक प्रकारे या संविधानातील जे काही राज्य आयोग आहेत आणि राष्ट्रीय आयोग आहेत यांच्यावरती तुम्ही उल्लंघन करून गदा आणलेली आहे. म्हणजेच ज्या सामाजिक न्यायाची आम्ही अपेक्षा करत होतो ते तर बाजूलाच, ज्या शिक्षणाची ज्या खऱ्या व्याख्येनुसार शिक्षणाची जी अपेक्षा करत होतो तेही बाजूलाच, ज्या खऱ्या आर्थिक समानतेची आम्ही अपेक्षा करत होतो तुमच्याकडून तेही बाजूलाच ठेवून आपण या शेवटच्या नागरिकापर्यंत न पोहोचता डायरेक्ट आपण क्रिमिलेअर आणि वर्गवारीची जे मान्यता दिली, जो निकाल दिला, न्याय म्हणत नाही, जो निकाल दिला तो निकाल निंदनीय आहे आणि त्याचा आम्ही शेवटपर्यंत निषेध आणि विरोधच करणार आहोत. बरं, हा निकाल देत असताना, निर्देश देत असताना बेसिक काय ठरवलं आहे याची सुद्धा गाईडलाईन आपण दिलेली नाही. क्रिमिलेअर लावायची किंवा वर्गवारी लावायची त्याचा बेसिक फिलॉसॉफी काय आहे? समजा एससी प्रवर्गामध्ये 59 जाती आहेत, त्यापैकी प्रत्येक जातीची वर्गवारी तुम्ही करणार तर त्याची आर्थिक उन्नती करण्यासाठी त्याच्यातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत काय भेटलं आणि पहिल्या नागरिकापर्यंत काय भेटलं याची जी काही मीमांसा आहे, याची जी काही तुलनात्मक मीमांसा आहे त्याचं बेसिक स्ट्रक्चर सुद्धा तुम्ही सांगितलेलं नाही गाईडलाईन मध्ये. म्हणजे केंद्र सरकारने हे करावं म्हणजे त्यांना ते करायला भाग पाडायचं. म्हणजे त्यांना माहितीये की बस या देशामध्ये जी कूटनीती आहे, जी पूर्वी बाहेरून आलेल्या आर्य लोकांनी तयार केलेली आहे, त्यांच्या विरोधामध्ये जो प्रवर्ग उभा राहतो, संविधानातून जागृतून जो प्रवर्ग उभा राहतो, त्यांच्या विरोधामधलं हे कटकारस्थान सर्वोच्च न्यायालयाकडून झालेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि आरोप आहे. कारण या देशातला नागरिक संविधानातून जागृत होऊ नये आणि जो जागृत होऊ पाहतो, जो जागृत झालेला आहे त्यांना दाबून टाकण्याचं, त्यांना संपवण्याचं षडयंत्र
येथील कायदे मंडळ करतं, येथील कार्यकारी मंडळ करतं. आता न्याय मंडळाने सुद्धा त्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे आणि पत्रकारिता तर नपुंसक आणि शंड होऊन तर या ठिकाणी त्यांनी शिक्का बसवलेलाच आहे. हे त्याच्या मागचं मुख्य कारण आहे. आणि यासाठी आम्हाला संविधानाला समजून घेणे, संविधानाच्या माध्यमातून जागृत होणे आणि या देशामध्ये जे राजकीय पक्ष आहेत, सत्ताधारी, विशेषतः सत्ताधारी आहेत, त्या सत्ताधारी राजकीय पक्षांना संविधानातून जागृत होऊन त्यांना वठणीवर आणि जाग्यावर आणण्याचं काम आम्हाला केवळ मताच्या अधिकारातून नाही करायचंय. एक तर आमचा मताचा अधिकार यांनी ईव्हीएमनी हिरावून घेतलेला आहे आणि ईव्हीएम वर हिरावून घेऊन आमचं पंख छाटलेले त्यांनी. पण तरी सुद्धा आम्ही या मताच्या अधिकाराच्या व्यतिरिक्त आम्ही या राजकीय पक्षांना, सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी जे जे काही प्रयत्न करता येईल ते प्रत्येकाने केले पाहिजे. आणि प्रत्येक जण हा जो संविधाननिष्ठ वर्ग आहे, हा जो संविधाननिष्ठ सर्वसामान्य नागरिक आहे, त्या नागरिकाने, त्या व्यक्तिसमूहाने त्या ठिकाणी संविधानातून जागृत होऊन संविधानावरच या राज्यातील आणि केंद्रातील सरकार कशा पद्धतीने 100% अंमलबजावणीवर प्रयत्न करून देश आणि राज्य चालवणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य जनतेने डोळ्यात तेल घालून जपलं पाहिजे. मग त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा वठणीवर आणण्याची वेळ का असेना, कायदे मंडळाला सुद्धा वठणीवर आणण्याची वेळ का असेना, कार्यकारी मंडळाला वठणीवर आणण्याची वेळ का असेना, ते कर्तव्य या संविधानाच्या जागृतीतून केलं पाहिजे. कारण या संविधानाच्या वरती ना सर्वोच्च न्यायालय आहे, ना राष्ट्रपती आहेत, ना प्रधानमंत्री आहेत, ना मुख्यमंत्री आहेत, ना राज्यपाल आहेत. तर या संविधानाच्या वरती कुणीही असू शकत नाही. आणि संविधानाच्या नंतर जर कुणाचा नंबर असेल तर तो आम्ही भारताचे लोक, आम्ही सर्वसामान्य जनतेचा तो अधिकार आहे आणि आम्ही हे केल्याशिवाय राहणार नाही. एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय हिंद.